गुंतता हृदय आलास ये. माझा असा अंदाज आहे की हा खेळ आता संपलाय. धावांचा डोंगर रचून झाल्यानंतर उगीच बॅटिंग करण्यात अर्थ नाही. डिक्लेअर करणे छानपण असतं. अर्थात याचा निर्णय कॅप्टननी करायचा असतो आणि याचा कॅप्टन तू आहेस. तुला वाटतंय त्याला पुरेशी शिक्षा झाली आहे का अजून काही उरलंय बाकी? हे बघ, तू डोळ्यांची भाषा वापरायचा प्रयत्न करत असशील तर तुला आठवण करून देतो, ती भाषा मला येत नाही. बोलायला तोंड दिले देवानं, त्याचा वापर केलास तर बरं होईल. बस. मी चुकलो नाही ना बाबा? अरे, त्याचं खरं उत्तर फक्त तुलाच ठाऊक आहे. पण जे काही आहे, आय एम प्राऊड ऑफ यू. तुझ्या नावापुढे माझं नाव लागतं याचा अभिमान आहे मला. जवान अभय महेंद्र सामंत. विक्रम काही बोलली का? म्हणजे तू विचारलंस का तिला कुठे ठेवलं होतं त्यांनी तिला? काही त्रास तर नाही? नाही, माझ्यासाठी आता कुठलाच प्रश्न महत्वाचा उरलेला नाही. देवी घरात परत आली आहे, ती माझ्या जवळ आहे आणि तिला आणण्यासाठी मी अनन्याचा जीव घेतलाय. हे दोनच सत्य आता उरलेत माझ्यासाठी या जगात. असा कुठलाही विचार मनात आणण्याआधी विक्रम, जिच्यासाठी हे सगळं केलंस तिचा विचार कर. देवी ज्या परिस्थितीत घरी आली आहे ती परिस्थिती खूप संशयास्पद आहे. म्हणजे असं काय घडलं की त्या किडनॅपरनं देवीला परत पाठवलं? तो माणूसच विकृत आहे, त्यामुळे मयंक मला प्लीज सांग, हा वनारसे माणूस नक्की कसा आहे? सांगितलं ना, चांगला माणूस आहे. चांगली माणसं सुद्धा कधी कधी वेडवाकडं वागतात मयंक. काय म्हणायचं तुला? मुळात मला हे सगळं प्रकरण फार खोटं आणि तकलादू वाटतंय मयंक. कुठलाही किडनॅपर किडनॅपिंग केल्यानंतर एवढा वेळ नाही दौडत बसणार. कारण जसा वेळ जाईल तसा त्याला असलेला धोका वाढत जातो. तो पकडला जाण्याचे चान्सेस वाढतात. आणि मुळात याच्या ज्या डिमांड्स आहेत ना त्या तर इतक्या फिल्मी आहेत. तो म्हणाला बायकोला घेऊन ये, हा घेऊन गेला, तो तिथं नव्हताच. पण मग हे सगळं कशासाठी करण्यात आलं असं तुला वाटतंय? हे सगळं तुला फसवण्यासाठी करण्यात आलंय. माझा काय संबंध? सगळ्यात जास्त झळ पोचली ती फक्त तुलाच मयंक. तू मूर्खासारखे 2 कोटी रुपये देऊन बसलायस. वनारसेचं काय गेलं? ना बायकोची आबरू गेली ना मुलगी गेली. खरं शोधायचा माझा सोस असतो ना, म्हणून कडू आवडतं मला. तुला एकच सांगतो, ज्या हरामखोरानं मला इतके दिवस पिदवलंय ना त्याला तर मी पाताळातनं सुद्धा शोधून काढीन. तू माझा मित्र आहेस, तू मला या केसमध्ये आणलंस म्हणून तुला सांगतो, आयदर हा वनारसे 1 नंबरचा झोलर आहे किंवा काल रात्री असं काहीतरी घडलंय जे तो आपल्यापासून लपवतोय. विक्रम आणि बाबा काय सांगतायत? ते म्हणतात देवी तिच्या महाबळेश्वरच्या कॅम्पमध्येच होती इतके दिवस. हो, बाबा बोलले मला. देवीने हेच सांगितलं त्यांना. आणि पण म्हणजे देवी किडनॅप झालीच नव्हती? डॅडा, कुठे चाललायस? डॅडा, तुझे डोळे असे लाल का दिसतात? Were you crying? No, baby.
डॅडा रडतो का कधी? रडतो. मला सेकंडमध्ये जेव्हा स्टिचेस पडले होते तेव्हा मी बघितलं होतं तुला हळूचकन रडताना. असं काही नाही आहे. इनफॅक्ट आमची देवी परत आली आहे ना, म्हणून डॅडा इज टू 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 हॅपी. मग आज ऑफिस कॅन्सल? मी ऑफिसला जातच नाहीये. मी मयंक काकाला भेटायला चाललोय. मग भेटून लगेच येशील घरी? अभि काही नाही करायचं डॅडा, प्रॉमिस कर. ओके, प्रॉमिस. मला एक सांग, तुला कॅम्पला आनंद सर घेऊन गेले होते? हो. पण आपण वाड्यावर हाईड अँड सीक खेळत होतो ना? डॅडा, आनंद सर तेव्हा तिकडे आले होते. सरांनी मला असं हाय केलं आणि मी त्यांच्याजवळ गेले. तर त्यांनी माझा हात पकडला आणि मला वाड्याच्या बाहेर घेऊन गेले. मी त्यांना विचारलं पण की सर तुम्ही इथे कसे आलात? तर सर म्हणाले तुला भेटायला. आणि मग मी सरांना सांगितलं की मी आणि डॅडा हाईड अँड सीक खेळतोय. तर मग सर म्हणाले आपण दोघेही खेळू. आणि मग डॅडा, मला याच्या पुढचं काहीच आठवत नाहीये. सरांनी मला चॉकलेट दिलं आणि मग मला डायरेक्ट कॅम्पच आठवतं. डॅडा, आनंद सर माझ्याबरोबरच होते तिकडे. ते म्हणाले की डॅडाने मला अपॉइंट केलंय टू टेक केअर ऑफ यू. पण डॅडा, आम्ही महाबळेश्वरला कसे पोचलो ते मला आठवत नाहीये.